भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। भाऊ, छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट जी आहे ती होतीये, चर्चा सुरू झाली आहे त्या दोन नेत्यांमध्ये। काय एकंदरीत भेटीचं कारण असू शकतं? अनेक कारणं जी आहेत ती समोर आणली जात आहेत। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सध्या जातीय तणाव निर्माण झालेला आहे। गावागावात वाड्या वस्त्यांवर त्या ठिकाणी जातीपातीच्या भिंती उभ्या राहिल्यात आणि अशा वेळेला हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे सर्वांनी एकोप्यानं सलोख्यानं समंजसपणानं राहायला पाहिजे अशा प्रकारची सार्वत्रिक भावना आहे। किंबहुना याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी पुढाकार घेतला आणि सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रित यावं आणि मराठा आरक्षणासंदर्भात, सगळे सोयऱ्यासंदर्भात किंवा ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हा आत्मविश्वास आपण एकत्रितपणे देऊया याकरिता बैठक लावली होती। परंतु दुर्दैवानं पुरोगामित्वाला सातत्यानं समर्थन देणारे शरद पवार साहेब त्या बैठकीला तर आले नाहीतच, तथापि प्रसारमाध्यमातून आम्ही पाहिलं ऐकलं की बारामतीतनं फोन करून काहींना या बैठकीला जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी दिल्या गेल्याचं ऐकिवात आहे। आणि मग काल याच गोष्टी संदर्भात छगन भुजबळ साहेब जे ओबीसींचं नेतृत्व करतात त्यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडली की पवार साहेबांची या संदर्भात मराठा ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भात नेमकी भूमिका काय आणि त्या संदर्भात कदाचित पवार साहेबांची भूमिका जाणून घेण्यासाठी किंवा पवार साहेबांना काही या संदर्भात काही सांगायचं असेल तर या संदर्भात त्यांची भेट या ठिकाणी होऊ शकते। कारण आज राज्य सरकारची स्पष्ट भूमिका आहे, मराठ्यांना आरक्षण दिलं आहे ते टिकवणार आहोत। सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात सगळ्या हरकती तपासून, संदर्भ तपासून योग्य तो कायद्याच्या चौकटीत निर्णय घेतला जाईल। परंतु ओबीसींच्या हिताला, आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही ही अत्यंत स्पष्ट सरकारची भूमिका आहे। मग विरोधी पक्षांनी अशा पेटलेल्या वातावरणात केवळ राजकारण करत आपली पोळी भाजण्यापेक्षा या ठिकाणी नेमकी तुमची भूमिका काय किंवा आपलं मार्गदर्शन व्हावं अशा प्रकारची अपेक्षा सरकारची आहे, ती भुजबळ साहेबांनी काल व्यक्त करून दाखवली। याचा संदर्भ कदाचित या गोष्टीशी असू शकतो। दुसरे एक कारण भेटीचं असं समोर येताना पाहायला मिळते, अजितदादा यांच्या गटामध्ये अनेक आमदार नाराज आहेत, त्यामुळे त्या अनुषंगानं सुद्धा ही भेट भुजबळ एक ची असू शकते असंही बोललं जातं। नेमकं काय? त्या भुजबळ तर नाराजी त्यांची फार काळ दाबून किंवा लपवून ठेवू शकत नाही असा त्यांचा स्वभाव आहे। खरं म्हणजे त्यांना लोकसभेकरिता भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीच्या शीर्षस्थ नेतृत्वानं लोकसभेकरता नाशिकला आग्रह केला होता, तसं सूचितही केलं होतं। दुर्दैवानं ते झालं नाही। त्यानंतर राज्यसभेकरता भुजबळांना अपेक्षा होती असं म्हटलं जातं आणि मग कदाचित पक्षांतर्गत काही गोष्टी होतात की काय मला माहीत नाही आणि त्याच्यामुळे भुजबळ नाराजी त्या ठिकाणी लगेच व्यक्त करणारा किंवा पडद्यावर आणणारा नेता आहे, त्याचाही कंगोरा याला असायची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही। कुठेतरी आरक्षणाबाबत जर असेल भूमिका त्यांना जाहीर करायची पवारांसमोर, तर पवारांची भूमिका आज समोर येणं गरजेचं आहे का? कारण भुजबळ स्वतः भेटायला गेले नाही। खरं म्हणजे पवार या राज्याचे मोठे नेते आहेत आणि त्याच्यामुळं आज महाराष्ट्र जातीपातीच्या विषयावरनं पेटलेला असताना त्यांची ज्येष्ठत्वाच्या नात्यानं भूमिका येण्याची आवश्यकता आहे। सरकारला त्यांचं योग्य मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं निश्चितच महाराष्ट्राला जो धगधगत्या आज उंबरठ्यावर महाराष्ट्र आहे त्याला जर शांत करायचं असेल तर पवारसाहेबांनी भूमिका घेणं, स्पष्टपणे बोलणं आणि सरकारच्या मार्गदर्शनासाठी पुढे येण्याची निश्चितच आवश्यकता आहे। एक शेवटचा प्रश्न, विधान परिषद निवडणुकीमध्ये पैशांचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात झाला। ट्रकभर पैसे जे आहेत ते आमदारांना देण्यात आले, 10 ते 25 कोटी प्रत्येक आमदारांना दिले असा आरोप संजय राऊतांनी केला। मला वाटतं संजय राऊतांचं इंट्रोगेशन पोलिसांनी करण्याची आवश्यकता आहे।
उचलली जीभ लावली टाळ्याला अशा प्रकारचं वागणं संजय राऊतांचं आहे. पोलिसांनी खरं म्हणजे सुमोटो FIR दाखल केला पाहिजे. संजय राऊतांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं पाहिजे आणि 10-15 कोटीचा व्यवहार झाल्याची त्यांच्याकडून पुरावे घेतले पाहिजेत आणि त्या ठिकाणी सत्यता महाराष्ट्रातल्या जनतेसमोर यायला पाहिजे. खोटं बोल पण रेटून बोल, फेक नॅरेटिव्ह सेट करणं हा मला वाटतं महाविकास आघाडीचा कार्यक्रम आहे आणि त्याचे शिरोमणी संजय राऊत आहेत, म्हणून ते रोज अधूनमधून असं करतच असतात. धन्यवाद. साहजिकच आहे, प्रवीण दरेकर आपल्यासोबत होते. त्यांनी विविध विषयावरती जे आहे ते आपल्यासोबत भाष्य केलं पाहायला मिळतोय. कॅमेरामन मनीष सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.